शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनम् योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरि ओम। सगळ्या योगाचा भाग सुरू होतो शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मना। इथपासून ते 6वा सगळा अध्याय योगाचाच आहे। 8व्या अध्यायात पुन्हा योग आहे। अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिन परमं पुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंतय। 8वा अध्याय 8वा श्लोक। इतकं लक्ष ठेवण्याचं कारण असं आहे की नंबरला काही महत्व नाहीये वस्तुतः। कोणत्या नंबराचा कुठला श्लोक आहे वगैरे याला महत्व नाहीये। त्याचा अर्थ काय आहे त्या अर्थाला महत्व आहे। आणि अर्थाच्या नंतर त्या अनुभूतीला महत्व आहे। म्हणजे पहिल्यांदा मॅटर आमच्या समोर आलं पाहिजे थिअरॉटिकली। पण 8व्या अध्यायातला 8वा श्लोक लक्षात राहण्याचं कारण असं आहे की गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातले जे अनेक प्रसंग आहेत त्यातला हा प्रसंग आहे की कुणीतरी एकदा महाराजांना देवाला कसं आठवावं असं विचारलं होतं। तेव्हा महाराज म्हणले की 8व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकात जसं सांगितलं तसं आठवावं। 8व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकात सांगितलं तसं आठवावं म्हणून हा इतका नंबर लक्षात राहायला पाहिजे। तो हा श्लोक आहे अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंतय। त्या दिव्य पुरुषाला परमपुरुषाला प्राप्त होतं। त्याचं अनुचिंतन करावं। अनुचिंतन विशेष चिंतन म्हणजे त्याचाच अर्थ मनन, त्याचाच अर्थ निधिध्यासन असा आहे। हे सगळे शब्द आपल्याला काय करायचे म्हणजे त्याचा उपयोग काय। रामनाम कसं घेऊ असं एकदा गोंदवलेकर महाराजांना एकाने प्रश्न विचारला होता की रामनाम कसं घेऊ। त्यामुळे हा प्रश्न म्हणजे पेढा कसा खाऊ विचारण्यासारखा। कसंही घे परिणाम करणारच आहे। तसा 8व्या अध्यायातला 8वा श्लोक स्पेशल आहे अभ्यास योग युक्तेन। अभ्यास योग याचा अर्थ ध्यान योग, दुसरं काही नाही।
अभ्यासयोग याचा अर्थ बसले सकाळपासून अभ्यास ठाण मांडून. परीक्षे दिवसामधला आपला अभ्यासयोग असतो. नाईट मारली वगैरे. हा जो आहे तो अभ्यासयोग इथं म्हणायचं नाहीये त्यांना. म्हणजे तो अभ्यासयोग आहेच आहे, पण इथं जो म्हणायचं तो अभ्यासयोग याचा अर्थ ध्यान. प्रेझेंटेशन ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक शब्दाला त्याचं त्याचं मूल्य आहे. एकही शब्द गीतेमध्ये अनावश्यक आलेला नाहीये, वाटेल तिथं आलेला नाहीये. क्रमानेच ज्या विशिष्ट आलेले आहेत त्याचं पण चिंतन करायला पाहिजे. मागे तुम्हाला सांगितलं होतं संतुष्ट सततम योगी. संतुष्ट सततम योगी असा का आलं एकदम सिक्वेन्स? सततम हा शब्द संतुष्टम आणि योगी यांच्यामध्ये आहे. सततम योगी व्हायचं असेल, सततम संतुष्टम व्हायचं असेल, त्याच्यासाठी म्हणून हा श्लोक आपल्याला प्रेरणा देतो की संतुष्ट सतत कसं असेल माणूस? योगी जर सतत असेल तर तो संतुष्ट असेल सतत. म्हणून संतुष्ट सततम योगी. मग योगी जर का व्हायचं असेल तर यतात्मा, अंधकरणाचं नियंत्रण करणारा, ते जर करायचं असेल तर दृढ निश्चय. निश्चय दृढ पाहिजे. आणि एवढं सगळं करून ते भागत नाही, देवाचा आधार घ्यायलाच लागतो. म्हणून मय्यर्पितमयो बुद्धीर योमत भक्त समे प्रिया. एक सिक्वेन्सला पण एक विशेष महत्व आहे भगवद्गीतेतल्या प्रत्येक श्लोकाच्या मध्ये. शब्द पण एकदम अशा काही वेळेला त्याच्या अगोदर जर तुम्ही वाङ्मय बघितलं तर ते वाङ्मय आणि भगवद्गीतेचं नाविन्यपूर्ण आहे. संन्यास असा शब्द अनेकांनी वापरलाय, पूर्वी पण वापरलेला आहे. ज्ञान या अर्थाने वापरलेला आहे बहुतेक ठिकाणी. गीतेने पण ज्ञान या अर्थाने वापरले. संन्यास याचा अर्थ भगवी कपडे असं एकदम डोळ्यासमोर येतं, कारण आश्रम संन्यास आहे ना, त्यामुळे तोच सर्वसाधारण लोकांच्या डोळ्यासमोर असतो. त्यामुळे संन्यास म्हटलं की एकदम भगवे कपडे येतात. पण संन्यास हा शब्द न वापरता नेयस्य नित्य संन्यासी. आता हे नवीनच सुरू झालं, नित्य संन्यासी. काही काही वेळेला संन्यास देईन, काही काही वेळेला नाही, असंच नको आहे. म्हणजे ती स्थिती असली पाहिजे ज्ञानमय. तसं इथं अभ्यास या शब्दाने सुरुवात होतं, याचा अर्थ ध्यान. त्या स्थितीवरती म्हणून नेहमी योगसूत्र आणि भगवद्गीता यांचा एकत्रित अभ्यास करायला पाहिजे. सिलेक्टेड करून घ्यावं. खूप सगळं आपल्याला करता येणार नाही. आपण जसं इम्पॉर्टंट काढतो की नाही, आणि त्यातलं जमेल तेवढं तसं आहे. तसा अभ्यास हा शब्द ध्यान या अर्थाने वापरलेला. योगसूत्रामध्ये योगचित्तवृत्ती निरोधा, चित्ताच्या वृत्ती थोपवणे, थांबवणे. त्यावेळेला द्रष्टा स्वरूपाच्या अवस्थेत असतो. तदा द्रष्टुः स्वरूपे वस्थानं. त्यावेळेला द्रष्टा स्वरूपाच्या अवस्थेत असतोच. आणि या स्थितीवरती येण्याचा जो प्रयत्न आहे त्याला अभ्यास असं म्हणायचं. तत्र स्थितो यत्नोभ्यासः. म्हणजे सूत्र सुद्धा इतकी परफेक्ट आहेत की अभ्यास म्हणजे हातात एक पुस्तक घेतलं, इम्पॉर्टंट काढलेल्या नोट्स आहेत, आमकडे तमकडे, काही नाही. अभ्यास म्हणजे त्या स्थितीवर येण्याचा प्रयत्न. नाही तर मग सगळे पंडित लोक ज्ञानीतून गेले असते, म्हणजे वाक्पंडित लोक, विद्वान लोक.
कारण की सगळं पाठच त्यांचं. पण ते ज्ञानी सहसा झालेलं दिसत नाही. याला कारण शब्दांच्या पलीकडे जाता येत नाही. तत्व जे आहे ते शब्दांच्या पलीकडे आहे. त्यामुळे शब्दांच्या आधाराने एका टप्प्यावरती आल्यानंतर सगळे शब्द सुटून तत्वार्थी झेप घेता आली पाहिजे चित्ताला. प्रत्यक्ष झेप घेण्याच्या वगैरे अशा काही गोष्टी असतात तर सोपं गेलं असतं त्या मानाने, पण तसं नाहीये ना. अडचणीचा भाग तिथंच आहे की चित्ताने झेप घ्यायची. पण तत्तरस्थितीचा यत्नोभ्यास हा त्या स्थितीवरती येण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास. कुठल्या स्थितीवरती? चित्तवृत्ती निरोधात आणि त्यावेळेला द्रष्टा स्वरूपाच्या अवस्थेत असते. या स्थितीवर येण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास असं म्हटल्यानंतर मग पुढचा सगळा श्लोक उलगडत जातो. अभ्यास योगयुक्त. चेतसा नान्यगामिना, चित्ताला इकडे तिकडे जाऊन न देणे. हाच तर प्रॉब्लेम आहे की ते स्थिर नाही राहत. त्याला पटलं तरी स्थिर राहत नाही. पटलं नाही तर सोडूनच द्या, म्हणजे मग ते स्थिर राहण्याचा प्रश्नच नाहीये. म्हणून थेरॉटिकल नॉलेज किंवा चॅनलायझेशन ऑफ माइंड होण्याची आवश्यकता काय आहे? तर किमान ते ट्रॅकवरती राहील. ट्रॅक सोडून भलतीकडेच गेलं, पुन्हा आणा बोलून, ही भानगड होत. आणि जसं अभ्यास ती व्यक्ती करेल त्या स्थितीवर येण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास, त्या स्थितीवर येण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास, हे पक्क करून टाकायचं. अख्खी योगसूत्र पाठ आहेत, अभ्यास नव्हे. एक सूत्र अनुभवणे. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या वरती भाष्य करताना असं म्हणलं की एकतरी ओवी अनुभवावी. बाकी सगळं नाही झालं, एक ओवी अनुभवावी, सिलेक्ट करावी, अनुभवावी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पहिलीच ओवी आहे ना, अनुभवत नव्हतं. ओम म्हण. ओम म्हणल्याशिवाय अनुभवता येणार नाही. शांतपणाने ओम म्हणत 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 अंतरामध्ये वेध घेता घेता स्व संविद म्हणजे जाणीव, अस्तित्वाची जाणीव म्हणजे संवेद. स्वच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे स्वसंवेद. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, वेदांनी त्याला प्रतिपादन केलेलं आहे तो जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वच्या संवेदनी जो प्राप्त होत, वेद्य होत, जाणला जातो, स्वसंवेद्या आत्मरूप. अनुभव एवढीच हवी, अनुभव बास. मग पुढे सगळं जे आहे ते नाही ज्ञानेश्वरी वाचलेस, काही नाही केलं तरी चालेल. इथे एक चांगले म्हणतो होते, म्हणजे अगदी खरे असतात ते, काही भारी असतात एकदम, काही खरे असतात ते अगदी खरे असे ते होते. आणि त्यांच्यावर काही शिष्य परिवार होता. आणि आळंदीला अजाना वृक्षाच्या तिथे ज्ञानेश्वरी वाचण्याची पद्धत आहे, खाली बसून तिथे. म्हणून ते ज्ञानेश्वरी काढले. शिष्य वगैरे वाचत होते, हे पण बसले. आणि जे बसले ते एकदम ध्यान समाधीमध्ये होते बराच वेळेपर्यंत. मग त्याच्यानंतर तो वेळ संपला. मग त्याची ते एक काहीतरी खुर्ण्याची घंटा वगैरे वाजवतात तसं. शिष्य आले, महाराज माझं इतकं वाचून झालं. दुसरं म्हणलं, महाराज माझं इतके झाले आज वाचून वगैरे. खूपच पुढे गेलात म्हणले तुम्ही. मग महाराज तुमचं किती झालं? मी अजून ओमवरच आहे म्हणले. ओम नमोची आद्या.
प्रसंग असं सांगतो की कुठलंही पद आहे ते कॅज्युअली पुढे जाऊ नका. मला हा प्रसंग खूप आवडला, कारण की बहुतेक मामासाहेब दांडेकर त्यांनी सांगितलेलं. आम्ही अजून इथंच होत म्हणले ओमवर किंवा इतकं परफेक्शन. गायिका आहे परफेक्शन. पण अभ्यास याचा अर्थ गायिकाईने ते कम्प्लीट करायचं अशातला भाग नाही, पाठ करायचा अशातला भाग नाही, लक्षात ठेवायचा अशातला भाग नाही, काही नाही. त्या स्थितीवरती येण्याचा प्रयत्न, बस. इतकं सायन्स आहे. मी तुम्हाला योगसूत्र, भगवद्गीता हे भावनात्मक खेळ नाहीये. भावना नाही याच्यातला भाग नाही, पण हे केवळ भावनात्मक खेळ नाही, परफेक्ट सायन्स. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या, ह्याच्यामध्ये सगळं येऊन गेलं. म्हणजे एखाद्या ग्रंथाचं सार त्याच्या पहिल्या ओळीमध्येच येतं. ज्ञानेश्वर. पण आपल्याला ते कळायला वेळ लागतो. आपण काही काळानंतर हळूहळू हळूहळू आम्हाला त्याचं आकलन झालं त्या सब्जेक्टचं, की मग हळूहळू आम्हाला कळलं, अरे हे तो भारी आहे बरं. कुठल्याही शब्दाने का होईना, पण ते अंतःकरणाला ते अपील झालं पाहिजे की हो हे भारी आहे. अभ्यास योगयुक्ते चेतसा नान्यगामिना न अन्यगामिना, दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी जाऊन न देता. परमं पुरुषम दिव्यम, त्या दिव्य पुरुषाचं चिंतन करावं. याती पार्थ अनुचिंतयन अनुचिंतयन, याती पार्थ अनुचिंतयन. चिंतन करावं याचा अर्थ ध्यानच करावं असाच. अभ्यास या शब्दाचा अर्थ जसं ध्यान आहे तसंच अनुचिंतयन याचा पण अभ्यास, याच्यामध्ये त्या स्थितीवर येण्याचा प्रयत्न हे डायरेक्ट आहे, पण अनुचिंतन याच्यामध्ये चिंतन प्रक्रिया पण आहे. नुसतंच मी ध्यान करतोय पण मला काही प्रक्रिया माहित नाही, मला काही बॅकग्राऊंड माहित नाही, मी आपलं ध्यान करतोय असं सहसा असू नये. नसलं तरी चालणार आहे. पूर्वीचे जे महात्मे होऊन गेले त्यांनी कुठली पुस्तकं वाचली होती? काही नव्हती वाचली. योगसूत्र वाचलं होतं का काय वाचलं होतं, गीता बिता, हे सगळे संत होऊन गेले. त्यांनी थोडंच काहीतरी अशा प्रकारचं चिकार स्वाध्याय केले होते. तुकाराम महाराजांनी केले होते, त्यात काही शंका नाही. ज्यांना ज्यांना कीर्तन करायला लागेल ना त्यांना ते स्वाध्याय करत असत, स्वतःचा अभ्यास करत असत. म्हणून नामदेव महाराजांनी कीर्तनावरती अभंग लिहिताना नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आता याचं कारण असंच आहे की अंतःकरण परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये असून ते नाचतंय, म्हणजे कीर्तन. कीर्तन याचा अर्थ तो पायामध्ये चाळ वगैरे घालून ते नाचतात, हे एक त्याचं वेगळं अंग आहे, योग्य आहे ते पण. परंतु सततम कीर्तयंतो माम असं भगवद्गीता म्हणते, त्यावेळेला कसं पायामध्ये चाळ घालून सततम करणार. पण अंतःकरण परमेश्वराच्या बरोबर आनंदात नाचताय जणू काही, सततम कीर्तयंत. म्हणून अनुचिंतयन, त्याच्यामध्ये चिंतन प्रक्रिया थोडीशी आहे. आम्ही न समजून घेता ध्यान केलं होणारच. जो जो प्रयत्न करेल त्याला त्याला अंतःस्फुरण मिळणार, त्याला त्या प्रेरणा मिळणार. ज्याचा याचा प्रामाणिक उद्देश आहे त्या व्यक्तीला परमेश्वर सहाय्य केल्यापासून राहणार नाही. तुम्ही अभ्यास केलात म्हणूनच तुमचं तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकाल असं नाहीये. परंतु ज्या मार्गावरून चालायचं त्याची माहिती घेतली तर जास्त चांगलं आहे. माहितीच न घेता चालत राहणे आणि माहिती घेऊन चालत राहणे थोडा फरक असतो, कॉन्फिडन्स मध्ये फरक पडतो. म्हणून सगळे श्लोक अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम. हा दिव्य परमपुरुष कुठं राहतो?
कबीराने असं म्हटलं, रेख रूप जेही है नाही, ज्याला रेख रूप नाहीये, म्हणजे साकारता नाहीये काही, रेख रूप जेही है नाही, अधर धरो नाही देह. आपण जसं देहाला धरून राहतो, देहाच्या आश्रयाने राहतो, तसा हा जो परमपुरुष आहे हा देहाच्या आश्रयाने राहत नाही, त्याच्याच आश्रयाने देह राहतो. अधर धरो नहीं देह, गगनमंडल के मध्य में रहता पुरुष विदेह. त्या ठिकाणी तो विधेय पुरुष राहतो. आता बघा, सगळ्या संतांची या योगाच्या बाबतीतली एकवाक्यता किती आहे. परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. म्हणून महाराजांचा विशेष आवडलेला श्लोक जो 8व्या अध्यायातला 8वा श्लोक, त्याच्यासारखं देवाला आठवावं असं त्यांनी जे म्हटलं, त्याचं कारणच असं आहे की आत्मस्वरूप हे देव आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आत्माराम उपासना काय करायची, ती उपासना कशी करायची. महाराजांनी व्याख्या केली, गोंदवलेकर महाराजांनी, स्वानंदात स्वस्थ असावे. स्वचा आनंद, त्याच्यात स्वस्थ स्थिर राहणे, हीच ती उपासना आत्माराम. मग कल्पना येणार नाही. आपल्याला असं वाटतं की सगळं काहीतरी एका विशिष्ट पद्धतीने, प्रत्येक संत त्यांच्या पद्धतीने त्यांच्या आजूबाजूला ऐकणारे कोणी त्याच्यावर अवलंबून, अजिबात नाही. अंतःस्फुरण. आता ते बाबा महाराज आर्वेकर ज्या ठिकाणी राहत होते, तुम्ही जर का ते गेला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या ठिकाणी त्यांनी कार्य केलं, इतकं ज्ञानमय कार्य केलं, तिथं बघितल्यानंतर असं वाटतं की अरे इथं केलं. तुकाराम महाराजांचं देहू अजून सुद्धा बघा तुम्ही. तसं पाहिलं तर थोडं मॉडर्नाइज आताच किती वर्ष झाली त्याला, पण तरी देखील अजून तसंच स्वरूप आहे साधारणपणे. पण या एवढ्या खेडवळ वातावरणामध्ये महाराजांनी लिहिलेले जे अभंग आहेत त्यात एकही खेडवळ शब्द नाही. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनीचनी, जनार्दनाची वाणी येते मुखात. हा हा हा, हे शब्द ऐकताना भारी वाटतं. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनी. सुंदर अभंग, सुंदर आहेत. देव तिळी आला, गोड गोड जीव झाला. तिळा एवढा देह, त्याच्यामध्ये देव आला. देव तिळी आला, गोड गोड जीव झाला. साधला तो पर्वकाळ, पुन्हा नाही ऐसी वेळ. मी पर्वकाळ साधून गेला. त्या अभंगामध्ये हे आहे. सगळ्यात शेवटी ते म्हणतात की हे असं झालं कसं. गेला अंतरीचा मळ, अंतरीचा मळ गेला. साधला तो पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ. आणि या सगळ्याच्या शुद्ध अंतःकरणामधनं हे शब्द आले, स्फुरण पावले. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनीचनी. म्हणून महाराजांची वाणी इतक्या खेडेगावामध्ये त्या काळामध्ये, आत्ताचा काळ तुम्ही विचारच बघू नका, त्या काळामध्ये इतकी शुद्ध वाणी. काही संबंध गाथा बघा तुम्ही. शुद्ध वाणी, खेळवळ शब्द नाही. म्हणजे खेळवळपणा काही नाहीच आहे त्याच्यामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी जिथं त्या ज्ञानेश्वरी सांगितली तिथल्या लोकांना ते कळले असेल त्या काळात. आत्ता कळत नाही आम्हाला, इतक्या वेळेला आम्ही अभ्यास करतो. पण ते प्रगट व्हायचं असतं, परमेश्वरालाच वाङ्मय रूपाने प्रगट व्हायचं असतं. ते विशिष्ट विशिष्ट व्यक्ती जर का शुद्ध स्वरूपामधली असेल, अवतारीच असतात ते पुरुष, त्यांच्यातर्फे ते प्रगट होतं. तशा प्रकारे प्रगट. मग हा सगळा भगवद्गीता ही तर प्रत्यक्ष भगवंताने सांगितलं, इथं तर काही प्रश्नच नाही.
बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण असे वक्ता ये ग्रंथी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे बाप बाप म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ ग्रंथ, बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, वेदांच्या मध्ये प्रतिपाद्य देवता जे आहे तो श्रीकृष्ण असे वक्ता ये ग्रंथी. या ग्रंथाचा वक्ता आहे. हो, एखाद्या ग्रंथाचं महात्म्य सांगताना सुद्धा किती ब्युटिफुली मांडता येतं ज्ञानेश्वरी. हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की बास याच्यात रमून राहावं. मग आपण जे जे छोटे छोटे पीसेस केले याचे, भगवद्गीता नित्यपाठ, थोडा भाग बघायचा. कारण की त्याच्यात एक विषय आहे, याच्यामध्ये योग विषय सुरू जातो. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन आत्मना नात्युचितम नातिनीचम चैलाजेन कुशोत्तरम. करायचं काय त्या आसनावरती? तत्र एकाग्रम मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजात योगम आत्मविशुद्धये. विशेष शुद्धी अंतःकरणाची, आत्म्याची शुद्धी नव्हे. आत्मा शुद्धच असतो, आत्म्याला कोण शुद्ध करायला जाणार आहे? अंतःकरणाची विशेष शुद्धी योगाने होत असते. विशेष शुद्धी याचा अर्थ ईश्वराच्या अस्तित्वाचा भाव ज्या अंतःकरणामध्ये भरलेला आहे ती विशेष शुद्धी. वाईट विचार येत नाहीत हे चांगल्या पातळीचं आहे. चांगले विचार येतात अधिक शुद्ध आहे. विशुद्ध आहे ईश्वराचंच, ईश्वर भावच अंतःकरणामध्ये विशुद्ध अवस्था, विशेष शुद्ध अवस्था. मग हा सगळा प्रवास जो आहे भगवद्गीतेचा, सगळ्या संत वाङ्मयाचा खरं तर पाहता, पण तो आत्मसाक्षात्काराकडे नेणार आहे. आपल्याला अनुभूती आली पाहिजे. दुसऱ्यांच्या घरातला सोहळा पाहिला. आज मला महाराजांची बरीच आठवण येते. महाराजांनी, गोंदवलेकर महाराजांनी एकदा त्यांना असं विचारलं होतं की संतांचं, सत्पुरुषांचं चरित्र कशासाठी पाहावे वाचावेत, तुम्ही नेहमी सांगता. महाराज म्हणले काय माहिती का, की एखादी तरुण उपवर मुलगी आहे आणि ती तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली. तिला लग्न नाही झालं हिचं, पण मैत्रिणीच्या लग्नाला गेली. ते लग्न पाहताना तिच्या मनात असं येऊन जातं की हे सोहळे आपल्या जीवनात यावेत. तसं म्हणलं की संतांच्या चरित्रामध्ये वाचताना आपल्याला असं वाटतं की हे आपल्या जीवनात यावं. दृष्टांत देण्याची पण कमाल आहे. म्हणून हा परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन्. हा परमपुरुष रेख रूप जे है नहीं, अधर धरो नहीं देह, गगन मंडल के मध्य में रहता पुरुष विदेह. तिथं लक्ष देऊन राहा. थोडा वेळ बसा, ओम म्हणा, राम म्हणा. हळूहळू तुम्ही तत्वस्वरूपाला स्पर्श करा. त्याचाच हा जो मार्ग आहे त्याला योग मार्ग असं म्हटलं जातं. म्हणून हा संपूर्ण भगवद्गीता अगदी पहिल्या अध्यायापासून जर बघितलं तर अर्जुन विषाद योग, म्हणजे अर्जुनाचा विषाद सुद्धा योगच आहे. म्हणजे ती एक स्थिती आहे, व्हायला लागतं कुठंतरी. असं करत करत सगळे योग सांगितलं. 18 अध्याय. युज्य म्हणजे जोडलं जाणे, या अर्थाने योग हा शब्द आहे, या धातूवरून आले. आपल्या पण जीवनामध्ये जरुरी येणार 100%. कारण आपण नीटपणे समजून घेतो, करतो आहोत. आणि एकदा ते काही झालं तरी देखील बीज पेरलं गेलेलं आणि त्याच्यामध्ये काही झालं तरी ते वाया जाणारच नाही. ते आपोआप अंकुरेल. आम्ही नाही प्रयत्न केला तरी अंकुरेल. मग प्रयत्न का करू नये. अशी स्थिती. हरिओम.
यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम् स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। ॐ तत्सत्।